संग
झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पोर। नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। का म्हणे आता तुका म्हणे आता, आम्ही नवजो दबडिता।
नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मंगलभावना मंगलहारी प्रभु सोदशरथ बिहारी मंगलभावना मंगलहारी उमा सहित सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरे जोग पानी। तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये आजची ही काल्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्मा आणि भगवंताचे मित्र बालगोपाल यांच्यामध्ये जो काय झालेला संवाद आहे तर त्याचा अनुवाद महाराज या अभंगातून करतात। विठ्ठला सप्ताहाचं यजमान मंडळ हरिभक्तपरायण संत भगवान बाबा सेवा मंडळ गेल्या अनेक वर्षापासून कार्यक्रम या ठिकाणी चालत आलेला आहे आणि उत्तरोत्तर त्याची वाढ देखील होत आहे। असा सर्वांच्या प्रेमाचा आणि सर्वांच्या नेमाचा असा रसाल दरवर्षी होत असणारा सप्ताह, अशा सप्ताहातील आजची कार्याची सेवा करण्यासाठी जो निवड केलेला अभंग तो सर्वांच्या परिचित नसेल पण टाळकरी लोकांच्या पाठातील असेल। विठ्ठला
असे संत झाले, त्यामध्ये 2 संत आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अपार अशी साधना केली आणि वारकरी पंथामध्ये काही आगळा आणि वेगळा असा ठसा निर्माण केला. असे दोन्ही संत म्हणजे भगवान बाबा आणि संत वामनभाऊ महाराज. दोघांच्या मध्ये जाण्यामध्ये आठ दिवसाचं अंतर जरी असलं, जाताना भिन्न भिन्न तिथेला आपल्या याला गेले असतील. बाबा हे जाताना 1965 गेले, तर भाऊ हे जाताना 1976 गेले. त्यावेळेला आम्ही आळंदी क्षेत्रामध्ये दुसऱ्या पाठाला होतो. दोघांनी जीवनामध्ये क्रांती केली. वारकरी पंथाच्या दृष्टीने फार मोठी क्रांती झाली. दोघांनी देखील अप्रतिम असे गड निर्माण केले आणि त्याच्या भोवती सगळा समाज त्या गडांना धरून आहे की जिथं जातीपातीचा भेद नाही असे महत्त्वाचे गड आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या 2 संतांच्या निमित्ताने अनेक नाम सप्ताह चालू आहेत. त्यापैकी या परिसरामध्ये उल्हासनगरमध्ये, शांतीनगरमध्ये आणि भगवान बाबा कॉलनीमध्ये दरसाल चालत असलेला हा नाम सप्ताह, याला 35 वर्षे पूर्ण झाले आणि हे 26वे असंही वर्ष आहे. तर याही वर्षी देखील ही सेवा मंडळाच्या वतीने प्राप्त झाली की बाई ही सेवा साजरी करण्यासाठी निवड केलेला जो अभंग तो तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. या दोन्ही संतांचा जन्म मराठवाड्यामध्ये झाला. बीड जिल्ह्यामध्ये झाला. भगवान बाबांचा जन्म सावरगाव, सुपे सावरगाव. तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आणि संत वामनभाऊ महाराजांचा जन्म, तसं जन्मस्थान बोरगाव आहे. मामांच्या घरी त्यांचा जन्म झाला, पण खरं त्यांचं गाव फुलसांगवी आहे. तालुका गेवराई, जिल्हा बीड. भगवान बाबाचं कुळ हे सानप कुळ आहे आणि भाऊंचं कुळ हे सोनवणे कुळ आहे. दोन्ही संत आरंभापासून, लहानपणापासूनच सत्कर्मी असे 2 संत होते. आणि मोठेपणी थोडं अवस्था झाल्यानंतर या दोन्ही संतांना बंकरस्वामी घेऊन आले आळंदी क्षेत्रामध्ये. दोन्ही संतांना त्यांनी तयार केलं. नंतर त्यांना आदेश केला आणि ते दोन्ही संत आपल्या परिसरामध्ये आले आणि परिसरामध्ये येऊन त्यांनी समाज सुधारणा केली आणि 2 असे गड निर्माण केले. विठ्ठल
जगामध्ये हे भगवान बाबा. त्यागात जीवन भाऊंचं होतं आणि योगीराज जीवन हे संत भगवान बाबाचं. ते काही कोणाला म्हटले नाही मला द्यावं, पण त्यांच्याकडे विषय येऊन जात, भोग घेऊन जात. पण दोन्ही संतांचं करण हे संताचं होतं. या दोन्ही संतांनी आपलं पूर्ण जीवन या वारकरी पंथासाठी अर्पण केलं. वारकरी पंथाची फार मोठी त्यांनी वाढ केली. जीवनामध्ये उत्तम असे शिष्य त्यांनी जीवनामध्ये निर्माण केले, कीर्तनकार निर्माण केले. अनेक जे दुर्जन त्यांना सज्जनामध्ये आणलं, अर्थात त्यांना सज्जन केलं. हे संताचं कार्य आहे. अज्ञान निवृत्त करून खरं ज्ञान देणं हे खऱ्या संताचं काम आहे. विठ्ठला कारण समाजामध्ये दुर्जनाला महत्त्व नसून सज्जनाला महत्त्व. जसं अंधाराला महत्त्व नसून प्रकाशाला महत्त्व आहे, अज्ञानाला महत्त्व नसून ज्ञानाला महत्त्व आहे. तर या दोन्ही संतांनी हे कार्य केलेलं आहे. ज्ञानाचा दिवाण घरोघरी लावा. प्रत्येक घराघरामध्ये ज्ञान पोहोचतं केलं, प्रत्येक घरामध्ये ज्ञान पोहोचतं केलं, प्रत्येक घरामध्ये भक्ती पोहोच केली. अर्थात सगळे सद्गुण त्यांनी घराघरामध्ये पोहोच केले. एवढंही करून ते आशारहित राहिले, आशारहित राहिले. आयाचित वृत्तीने जीवन जगले. देहाबद्दल त्यांनी एवढी नाही काळजी धरली, पण समाजाची काळजी केली, वारकरी पंथाची काळजी केली. व्यापक जीवन जगले. व्यापक जीवन जगतो तोच खरा संत असतो. जो विकाररहित जीवन जगतो तोच खरा संत असतो. ज्याची दृष्टी समान असते तोच खरा संत असतो. ज्याची अर्थावर दृष्टी, मानपानावर दृष्टी, तो संत कधी होत नाही. विठ्ठला ज्या जीवनामध्ये चंगळवाद असेल तो संत असतो. ज्याची दृष्टी केवळ देवावर, संतावर आहे, सद्गुणावर आहे, समाज सुधारण्यासाठी आहे, असं ज्याचं जीवन झालं असेल, असे खरं संत जीवन आहे. जीवनात तसे बरेच आहेत. या जगामध्ये पशु जीवन आहे, देव जीवन आहे, संत जीवन आहे, जनताचं जीवन आहे. रात्री सांगितल्याप्रमाणे जनता म्हणजे दुर्जन. दुर्जनाचं जीवन केवळ जगाला दुःख देण्यासाठी आणि सज्जनाचं जीवन केवळ जगाला सुख देण्यासाठी. विठ्ठला खऱ्या संतामुळेच लोक
पुनीत होतात ज्या संतांमुळे की जी गंगा जगाचं पाप खाऊन टाकते, अशा गंगेलाही अशा तीर्थालाही संत पवित्र करतात, पावन करत असतात। या संतांच्या पाय धुळीने गंगाही पावन होते, या संतांच्या पाय धुळीने गंगाही पावन होते, या संतांच्या सहवासाने देवाशी जुळते नाते, या संतांच्या सहवासाने देवाशी जुळते नाते, या संतांनी सजीव केला जनहृदयातील आत्माराम, जनहृदयातील आत्माराम। असंही उज्ज्वल कार्य खऱ्या संताचं असतं। विठ्ठला पर्यंत जी काही आपण अनेक अंगाने सेवा केली असेल, कोणी आर्थिक अंगाने अर्थात वर्गणीच्या रूपाने, देणगीच्या रूपाने, कोणी श्रवणाच्या रूपाने, कोणी कलेच्या रूपाने, कोणी मंडपामध्ये झाडलोट करणे या रूपाने, कोणी पंक्तीच्या रूपाने, अन्नदानाच्या रूपाने, अशी भिन्न भिन्न रूपाने केलेली सेवा, त्या सेवेचं फळ आज भगवान कृष्ण परमात्मा काल्याच्या माध्यमातून देत असतो। विठ्ठला कारण भगवान कोणाचं फुकट घेत नसतो। तुम्ही जे केलं ते अजिबात वाया जाणार नाही, तुमचंच तुम्हाला प्राप्त होणार, तुमचंच तुम्हाला प्राप्त होणार। आलं मनात तर भगवान तुमचं व्याज तुम्हाला देणार। जसं पापाला व्याज तसं पुण्यात देखील व्याज असतं, पुण्याला देखील व्याज। कोणत्या तरी जन्मामध्ये भीष्माचार्यांनी पाप कर्म केलं आणि पुढे चालून ज्यावेळेस त्यांचा अवतार कौरव पांडव काळामध्ये झाला, युद्धामध्ये युद्ध करताना शेवटी ते शरपंजरी पडले। शर म्हणजे बाण, बाणाच्या टोकावर, बाणाच्या टोकावर किती दिवस पडले म्हणतात, 40 दिवस पडले। तर मागच्या जन्मामध्ये एक सरडा म्हणतात ते राजपुत्र होते, रस्त्याने जाताना ते लहानच होते, तर त्यांनी एक सरडा रस्त्यावर असताना त्याला बाणाच्या टोकाने उचललं, कुपाटीवर फेकलं, काट्यावर फेकलं, तर तो सरडा 40 सेकंद जगला। किती सेकंद? 40 सेकंद जगला म्हणतात। नंतर तो गतप्राण झाला, पण त्याचं व्याज किती झालं महाराज? एका सेकंदाचा एक दिवस झाला। विठ्ठला विठ्ठला
पाप कर्म चांगलं नसतं, कधीही पुण्यकर्म चांगलंच असतं. पुण्यकर्मामध्ये कोणी कुचराई करू नये, कारण देव सर्वज्ञ असतो. आपल्यासाठी कोण किती झटतो हे भगवान पाहतो. आणि कोणाला किती द्यायचं हे भगवंताचंच सूत्र असतं. भगवंताच्या कार्यात कोणीच कुचराई करू नये. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, आणि कातरिया भय नरकाचा नाही. अडथळा निर्माण करू नये, प्रतिबंध निर्माण करू नये. नाही आपल्याला जमत तर घर सोडू नये, तर समाजामध्ये अडचण निर्माण करू नये. अशा सत्कर्मामध्ये कोणाला आड येऊ नये असा भाग असतो. जेवढं केलं तेवढं तुमच्या पदरी पडणार आहे. तेव्हा या ठिकाणी सर्वच भाविक अगदी तन्मयतेने सेवारत असतात. म्हणून या सर्वांचं आचरण घेण्यासारखं आहे. विठ्ठला गेले कित्येक वर्ष होऊन गेले तर या मंडळाचं आणखी जमतंय हे फार मोठं कौतुक आहे. नाहीतर एवढं मंडळ टिकत नसतं. पण यांनी टिकवलं आणि आरंभापासून आमचे तुकाराम महाराज हजर राहिले. यांचं देखील मोठं कौतुकच. त्यांना काय कार्यक्रम नाहीत का, तरी पण तुमच्या प्रेमासाठी सगळं सोडून देतात आणि 8 दिवस इथंच राहतात. टंगळमंगळ करत नाहीत, सक्रिय राहतात. तर त्यांनी भगवान बाबांचं चरित्र तयार केलेलं आहे. याकरता त्यांचे 5 ते 6 वर्षे त्याच्यात गेले, लिखाणात गेले. कारण संकलन करणं हे काय सोपं नसतं. ठिकठिकाणी जाऊन त्यांनी ती माहिती मिळवली आणि जी काही ओरिजिनल माहिती असेल त्यांनी या ग्रंथात दिलेली आहे. तर तुम्ही देखील माझ्या अगोदर ग्रंथ पाहिला असेल, माझ्या अगोदर विषय झाला असेल, तर माझ्या वतीने मी सांगतो की त्यांनी मनापासून ग्रंथ, भावनेने हा ग्रंथ तयार केलेला आहे. तर सर्वांनी आपापल्या संग्रही ठेवा. किंमत तशी त्याची 400 रुपये किंमत आहे. कुठेही पैसे निघून जातात, पण असे सुंदर विचार आपल्या घरात राहतात हे मोठं भाग्य आहे. त्याच्या बऱ्याच संतांचं चरित्र त्यांनी थोडं चरित्र दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्या भाऊंचं चरित्र आहे, व्यंकट स्वामींचं आहे, इतर संतांचं आहे. असा गोड ग्रंथ तयार केला. कीर्तन संपल्यानंतर घेण्याचा प्रयत्न करा. नसतील पैसे उसने घ्या, कारण ते एकदा गेले की गेले, पण येत नाहीत लवकर. विठ्ठला तेव्हा ज्याच्या अंतरात देव राहतो, ज्याच्या अंतरात संत राहतात, त्याच्या अंतःकरणात नामचिंतन राहतं, ज्याच्या अंतःकरणात आईवडिलाची सेवा राहते, गो सेवा राहते, अर्थात ते चिंतन राहतं, त्याला कधी धोका होत नसतो. विठ्ठला
हे भगवंताचं खेळणं आहे. देवाची आज्ञा असेल तरच त्याला परवानगी आहे, अन्यथा काळ देखील घेऊन राहतो. ज्याची साधना असेल त्याच्यासमोर काळ देखील अर्थात इमरा देखील नतमस्तक होत असतो. तेव्हा असं सुंदर चरित्र आहे. सर्वांनी संग्रही करा ही विनंती. विठ्ठला विठ्ठल पुन्हा आठवलं. त्यांना फारच परवडलं आहे असं काही नाही, ना नफा ना तोटा असं, पण समाजामध्ये चरित्र जावं की त्यांची निर्मळ आणि प्रेमळ भावना असो. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तेव्हा आज आहे काला आणि काला झाल्यानंतर मग हाला. तुम्ही नाही पण आम्ही. आपल्या वारकरी पंथामध्ये काल्याला मानापानाचं स्थान आहे. सप्ताहाचा अंतिम कळस म्हणजे काला आहे. ज्याप्रमाणे जशी गंगेची धाव कुठपर्यंत समुद्र येईपर्यंत, समुद्र आला की गंगेची धाव समाप्त होते. मंदिराचं काम कुठपर्यंत, कळस बसवण्यापर्यंत. एकदा का मंदिराचं काम झालं की काम संपलं, पण किरकोळ काम संपत नसतात, ती चालूच राहतात. किंवा आखाडा कुठपर्यंत, दौंडीची कुस्ती होईपर्यंत. एकदा का दौंडीची कुस्ती झाली की आखाडा संपला जातो. त्याप्रमाणे नाम सप्ताह कुठपर्यंत, काल्याचं कीर्तन होईपर्यंत. विठ्ठल काला म्हणजे दोन पदार्थाची एकता करणं, दोन वस्तूची एकता करणं, याचं नाव काला. काला हे नाव प्राप्त होण्यासाठी कमीत कमी दोन तरी वस्तू लागतात. केवळ वल्यामध्ये काला हे नाव नाही आणि केवळ कोरड्यामध्ये काला हे नाव नाही. काला हे नाव प्राप्त होण्यासाठी एक वस्तू ओली असावी लागते आणि एक वस्तू कोरडी असावी लागते. आजच्या प्रसंगाला आपण या गाडग्यामध्ये दोन वस्तू ठेवतो. एक दही, दुसरी वस्तू लाही. तर लाही कोरडी आहे आणि दही ओला आहे. दोघांचं मिलन झालं की त्याला नाव येतं. काय नाव? काला. विठ्ठल एरवी जर आपण गाडग्यात ठेवलं आणि काही नामचिंतन न करता, कथा न करता, कार्यक्रम न करता दही आणि लाही तो प्रसाद म्हणून खाल्ला तर त्याला प्रसाद नाव प्राप्त होत नाही. त्याला नाव प्रसाद येतच नाही, त्याचं नाव काला होतच नाही. पण ज्या वेळेला आपण भगवंताचे गुणगान करू, सप्ताह करू, मग तो 2 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल, 5 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल, 15 दिवसाचा असेल, महिन्याचा असेल, 6 महिन्याचा असेल, 1 वर्षाचा असेल, त्याची सांगत अशी कार्याने होत असते. भगवंताचं गुणगान करून, कथा चिंतन करून तो प्रसाद सेवन केला तर त्याला नाव प्राप्त आहे काला. विठ्ठला अर्थात आपण जीव आणि भगवान देव. जीव हा कोरडा, देव हा ओला. देव हा परिपूर्ण, जीव हा अपूर्ण. जीव दुःखी, भगवान सुखी. मग आपल्याला सुखामध्ये जायचं आहे.
ज्ञानामध्ये जायचं आहे, हे आपलं प्रतीक आहे फक्त. अर्थात तुम्ही इथंच राहू नका, प्रगती करा, थांबू नका. थांबला की माणूस गेला. विठ्ठला प्रयत्नशील राहा. काल आहे जी अवस्था आहे ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहा. नामचिंतन करा, भक्ती करा, सेवा करा. कारण सेवा तर मेवा, चाकरी तर भाकरी, काम तर दान. आपण नेहमी म्हणतो केल्याशिवाय हे होत नसतं, केल्याशिवाय मिळत नसतं. जसं चावल्याशिवाय घडत नाही, ऐकल्याशिवाय कळत नाही, तसं दिल्याशिवाय मिळत नाही. अर्थात जीवनामध्ये प्रयत्न ठेवा, प्रयत्नाची पराकाष्ठा करा. जेवढं मन तुम्ही देवाला देणार तेवढं देव तुम्हाला समाधान देणार. जेवढं तुमचं मन संसारात राहणार तेवढं दुःख तुम्हाला होणार. जेवढं तुमचं मन देवाकडे संताकडे राहणार तेवढा तुमचा बीपी कमी होणार. आणि जेवढं मन तुमचं संसाराकडे जाणार तेवढा तुमचा बीपी वाढणार. म्हणून कोणी टेन्शन घ्यायचं नाही आणि विनाकारण बीपी वाढून घ्यायचा नाही. मोकळं मन ठेवा, देव अंतरात ठेवा, तुम्हाला धोका होणार. नामस्मरण करा. कारण या कलियुगामध्ये नामाला, संतांना, सद्गुरूला, आई बापाला, गोमातेला फार महत्त्व आहे. असो, विषय लांबत गेला. असो तर काल्याचा प्रसंग म्हटल्यानंतर चरित्र ते उच्चारावे. कृष्णाचं चरित्र उच्चारावे आणि भगवान रामाचं चरित्र आचारावे. राम प्रभूचं चरित्र आचारावे आणि कृष्णाचं चरित्र हे उच्चारावे. हे दोन अवतार सर्वश्रेष्ठ गणले गेले. जेवढे म्हणून जगात अवतार झाले त्या सर्वांमध्ये अग्रेसर अवतार हे दोन झाले. या दोन अवतारामध्ये भगवंताने जेवढं कार्य केलेलं आहे धर्म कार्य, एवढं कार्य इतर अवतारामध्ये नाही झालं. विठ्ठल पण हे जे दोन अवतार आहेत हे दिसायला भिन्न आहेत पण असायला मात्र एकच आहे. राम तोच कृष्ण आणि कृष्ण तोच राम आहे. दोन अवतारामध्ये फार मोठी तफावत आहे. एक अवतार अनुकरणीय आणि एक अवतार सदा स्मरणीय. एक अवतार शुक्ल पक्षात, एक अवतार कृष्ण पक्षात, मध्य पक्षात. एका अवतारामध्ये आदर्शपणा तर एक अवतारामध्ये आकर्षितपणा. आकर्षण करणारा कृष्ण अवतार, कर्षती आकर्षती ती कृष्ण, असं चिंतन. रमणीय अवतार, रमवणारा अवतार तो राम प्रभूचा, अर्थात आदर्श देणारा राम अवतार, आकर्षित करणारा कृष्णाचा अवतार. नीतिप्रधान अवतार तो राम प्रभूचा आणि प्रतिप्रधान अवतार तो भगवान कृष्णाचा.
एक अवतार त्रेतायुगामध्ये, एक अवतार द्वापार युगामध्ये, एक अवतार सूर्यवंशामध्ये, एक अवतार चंद्रवंशामध्ये, एक अवतार भर उन्हाळ्यात तर एक अवतार भर पावसाळ्यात, एक अवतार दिवसा 12 वाजता तर एक अवतार रात्री 12 वाजता, एक अवतार राजगृहात तर एक अवतार कारागृहात म्हणजे तुरुंगात अवतार तो कृष्णाचा, राजघरात अवतार तो रामाचा. शेवटचं सांगतो, एका अवतारामध्ये एकच पत्नी तर एका अवतारामध्ये भरपूर पत्नी म्हणजे तो कृष्ण अवतार. पैकी भगवान कृष्णाचा अवतार परिपूर्णतम असा म्हटलेला आहे. राम प्रभूचा अवतार पूर्ण अवतार आणि भगवान कृष्णाचा अवतार परिपूर्णतम. एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्य चकारः परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नाम्ने एवहि. तर भगवान कृष्णाचा अवतार परिपूर्णतम. या अवताराचं चिंतन, या अवताराचं लिखाण अनेक संतांनी केलं. पैकी पैठणकर शांती सम्राट एकनाथ महाराज बोलतात की देवाचे अवतार बरेच झाले, अनेक झाले, पण असा नाही झाला. मागाने अवतार झाले पर्यायचे चरित्र नाही केले, विधी वेदाला जविले व्यभिचारिया दिधले निजपद. बहुत अवतार अवतरला देव पर्या अवतारीचा नवलावो, देवान कळ्या विप्रावो अगम्य पाहो हरिला. अगम्य स्वरूपाच्या लीला भगवंताने आपल्या जीवनामध्ये केल्या की ज्या देवाच्या लीला, जे देवाचं चरित्र मोठमोठ्यांना करणार नाही तर ते चरित्र सामान्य जीवाला कसं करणार. विठ्ठल आरंभाला बाबांची पुण्यतिथी आणि शेवटी आता बाबांची पुण्यतिथी. आज प्रातस्मरणीय संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे. असा मोठा सुंदर योग आहे. म्हणजे 2 सप्ताह करण्याची गरज नाही, एका सप्ताहात कार्य होऊन जातं. असा उत्तम हा कार्यक्रम आहे. तेव्हा आपलं चिंतन भगवान कृष्णाच्या बद्दल चाललेलं आहे. भगवंताने जे काही कर्म उकळत असताना केलं, त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय. कृष्ण कर्माचे करीदो स्मरण, ते कर्माची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि ते चोरी कर्म साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध झालं. पण भगवंतांनी केलेली चोरी ती जर आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली तर काय होतं. कृष्ण कर्माचे श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, सुवर्ण सिया पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असेल तर तो पावन होतो. भक्तिभावाने, श्रद्धेने त्याने जर भगवंताचं चरित्र श्रवण केलं तर तो पावन होतो. की ज्याला पश्चाताप झाला
आपण पापकर्म केलं, पश्चाताप झाला, पश्चाताप व्यक्त केला, चार चौघामध्ये त्यांनी आपलं पाप उघडं केलं, दोष उघडा केला, हे मी बरं नाही केलं किंवा देवाला हाक मारले, देवा हे माझ्याकडून बरं नाही झालं असा पश्चाताप व्यक्त केला की देवा मला सांभाळून घे, काही कर पण मला सांभाळून घे, पापरहित कर, अशी व्यथा त्याने जर प्रगट केली तर भगवान त्याचं सगळं पाप नष्ट करतो. विठ्ठला विठ्ठला. असा भगवान कृष्णाचा अवतार सगळ्या अवतारांचा राजा झाला. असा जो अवतार झाला तो अनेक कारण समोर करून झाला. केवळ एकच कारण धरलं देव कोळी प्रगट झाला असं नव्हे, बरेच कारण. ऋण फेडावे अवतार केला, अविनाशाला कारासी, पृथ्वीचा भार करावया दूर, म्हणून अवतार घेतलासे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायण अवतार. असे बरेच कारण समोर केले करून भगवंताने कृष्ण अवतार धारण केला, गोकुळात केला. गोकुळातच काय केला तर गोकुळ गाव फार मोठं भाग्यवान होतं, फार मोठं पुण्यवान होतं. कारण भलत्या गावी भलत्या घरी भगवान जन्माला येत नसतो. एकतर ते पात्र चांगलं असावं लागतं, अर्थात आई वडील, आणि ते गाव कोणीच असावं लागतं, तो परिसर चांगला असावा लागतो. अशा परिसरामध्ये गोकुळामध्ये अवतार धारण केला. एकतर गोकुळात गाईच फार, गाईच फार, असंख्य गाई होत्या, असंख्य गाई होत्या. म्हणून गो म्हणजे गाय आपण नेहमी ऐकतो. गो म्हणजे गाय, कुळ म्हणजे समुदाय. ज्या ठिकाणी गायीचा असंख्य समुदाय म्हणून त्याला गोकुळ असं म्हटलेलं आहे. असो गोकुळामध्ये नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले आणि अशा त्या गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा सर्वांग सुंदर रूपाने रांगू लागले, बागडू लागले असं चिंतन आहे. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. पहा किती छान सुंदर ते ध्यान, पहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळे भगवान. असा भगवान याचं ठिकाण तसं वेगळं आहे. वैकुंठीचा हरी, वैकुंठीचा हरी, ताना यशोदेच्या घरी, ताना यशोदेच्या घरी, रंगतसे हा अंगणी, रंगतसे हा अंगणी, रंगतसे हा अंगणी, रंगतसे हा अंगणी. भगवान रंगू लागले आणि लहानाचे मोठे होऊ लागले. पुढे चालून भगवंताने समंगडी जमा केले, बालमित्र जमा केले आणि त्यांचे समवेत खेळ करू लागले. कारण बालपण हे खेळाचं असतं. बालपण हे फारच मोठं समंजसपणाचं नसतं. लक्षात धरा, म्हणून मुलाला खेळून दिलं पाहिजे. लहानपणी त्याने खेळ केलेच पाहिजे, फक्त मोठेपणी खेळ करू नये. काही लोक लय खेळ करतात. विठ्ठला विठ्ठला, लयच खेळ तर काही खेळ निर्माण होऊन जातो.
त्यामुळे माणसाने बालपणी खेळलं पाहिजे, आईवडिलांनी त्याला खेळून दिलं पाहिजे. तसं भगवान भरपूर खेळले, समुंगडी जमा केले. नंतर भगवानही मोठे, गोपाळही थोडे मोठे झाले, फारच मोठे नाही झाले. 11 वर्षाच्या आतली ही गोष्ट आहे. तर एके दिवशी भगवंतांनी सर्वांना विचारलं की मी कसा, आपण कसं आहे, अर्थात जसा मी शक्तिमान तसं तुम्ही सर्वांनी शक्तिमान व्हा. पण गोपाळ म्हटले, देवा तू सांगतोस खरं, पण आमच्या माता जेणेकरून शक्ती निर्माण होईल असं खाद्य आम्हाला देत नाहीत. मग तुम्हाला काय मिळतं आईवडिलाकडून? गवळीया चिता कपेरे कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली, कोण पोरे चांगली. आम्हाला ताक मिळतं. आम्ही शक्ती संपन्न कसे होणार? मग भगवान म्हटले, तुमची मालमत्ता, आमची मालमत्ता जाते मथुरेमध्ये, आपण होऊन जात नाही, आमच्या माता घेऊन जातात आणि स्वल्प दरामध्ये त्या लोकांना देतात. मग भगवंताने विचार केला, आपल्या नगरीमध्ये हा खरा न्याय नसून मोठा अन्याय दिसतो, हा खरा धर्म नसून मोठा अधर्मच वाढतो. एक अशी म्हण आहे, कारण भगवंताने विचार केला, ज्याचा असताना त्याने मिळत नाही, भलतेच माणसं खातात आणि शक्तिवान होतात. एक अशी म्हण आहे की ज्याचा माल त्याचे हाल आणि कोले कोत्रे पडलेत ना. मग भगवान म्हटले, तुमच्या माता जर तुम्हाला देत नसतील तर मी सांगतो तसं करा. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, मग मात्र मी तुम्हाला आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, देतो पोट भरी, देतो पोट भरी, पोट भरी, देतो पोट भरी, पोट भरी. मी सांगितल्याप्रमाणे केलं तर ठीक म्हटले देवा. कोणतं माध्यम केलं? चोरी कर्माचं. आणि चोरी कर्म करून थोड्या दिवसामध्ये भगवंताने सर्वांना शक्तिवानच केलं. सर्वांच्या तब्येती चकाचक झाल्या आणि शेवटी त्या सर्वांनीच आपली पावती देवाला देऊन टाकली. अभंगातील पहिल्याच्या तुझी सर्व गोपाळांनी देवाकडे दिलेली आहे. तुझी संगती झाली आमची निश्चिंती, नाही देखील ते मिळे
सुखाचे सोहळे. तुझी संगती केल्यामुळे असं झालं. आजपर्यंत इतरांची संगती जीवनात प्राप्त झाली फजिती, पण तुझी केली संगती जीवनात झाली निश्चिंती. आनंद खरा मिळाला, सुख खरं मिळालं. हो, आम्ही विचार केला घरचा, पण घरी ताकाचे सरोवर, पण इथं मात्र तुझ्याकडे नवनीताचे पोर. काही कमीच नाही, कोणतंच उणं नाही. जसं पुन्हा तिथं काय उणं, तसं तुझ्याकडे कोणतं उणंच नाही. विठ्ठला विठ्ठला. देवा तुझा आम्ही चांगला अनुभव घेतला आणि तुझ्यासारखं दुसऱ्याकडे आम्हाला प्राप्त होणारच नाही, हे देखील सगळं आमच्या लक्षात आलं देवा. आणि तू जरी आम्हाला दवडण्याचा कितीही प्रयत्न केला तर आम्ही मात्र तुला सोडणार नाही महाराज. शेवटी बोल प्रयत्न केला, हाकून देण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही मात्र तुला सोडणारच नाही, अशी भाषा गोपाल देवाशी करतात. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठोबा Oh
झाला. थोडक्यात भगवंताचं चरित्र सांगून आपल्याला पुढे फुलं उधळायचे आहेत आणि तसा फारसा टाईम नाही, कारण पुढे बहुत करणे. तसं तुम्हाला देखील विठ्ठला विठ्ठल असो. भगवान मोठे झाले, पुढे चालून भगवंताने नंतर अशा बऱ्याच काही खोड्या कानी पडल्या, काही चोऱ्या, काही खोड्या, असे बरेच गाराणे यशोदेकडे येऊ लागले. यशोदा काय कोणाचं खरं मानेना आणि गवळीने मात्र पुन्हा पुन्हा आल्याशिवाय राहीनात. कारण येणाऱ्या गोपिका सामान्य नव्हत्या, येणाऱ्या गवळणी सामान्य नव्हत्या, त्या अवतारिक होत्या, त्या वेदातील श्रुती होत्या. त्याने गोकुळामध्ये अवतार धारण केला, जन्माला आल्या आणि काहीतरी निमित्त करून त्या भगवंताला पाहण्यासाठी येत असत आणि काहीतरी गारानं करत असत. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुतीरूपे नवे मतप्राप्ती, म्हणून परतल्या नेते नेती माझी सुख संगतीनं पवेची. केवळ माझ्यासाठी त्या काहीतरी निमित्त करत असत. अशा प्रकारे बरेच घराणे एक प्रसंगी बऱ्याच गवळणी मिळून आल्या आणि आपापला घराणं करू लागल्या. त्या सर्वांच्या मध्ये एक अशी छोटी गवळण, आपण ती नेहमी दरवर्षी म्हणत असतो की जी बोबडी गवळण, तिचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे. विठ्ठला काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू एक गवळण यशोदेशी बोलत आहे. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. तेव्हा यशोदा म्हटली, लवकर सांग जे असेल ते. बोलू लागली ती गवळण यशोदेला. जात होते यमुने पानिया, वातेत भेटला सावला, द्वैवलत पी मैल पुछाची, कांदावली कामला तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता घसलून पलली, दोईची घागल पोतली. तेने माझी केली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता घसरून पलली, दोईची घागल फुतली. पुढे विचारलं यशोदेने, आणखी काय घडलं ते सांग. माझे गुलगे फुतले, माझे म्हणजे माझे नाही, गवळण यशोदेला सांगत आहे. माझे गुलगे फुतले, मग मी ललत बथले, ते कुलनाले शालंग पाणी, मला पुताशी झालेले. काय सांगू मला पोताशी धरिले, माझे समाधान केले, निवृत्त
भगवंतीचे कृपे सुख हे ज्ञानदेवाला धले काय सांगतो असे बरेच गाराणे यशोदेकडे करण्यात आले. यशोदेने देखील सर्वांचा विचार केला की ज्या अर्थी अनेक मुख आपल्याला सांगत आहेत काहीतरी घडत असं आपल्या मुलाकडून, म्हणून भगवंताला सांगण्याचा प्रयत्न केला. काही म्हणे का करीतोशी चोरी, किती सांगत तुझं नाही कशी हरी. काय गरज आपल्याला चोरी करण्याची, गरजच काय, आपल्याकडे काय कमी. काही म्हणे का करीतोशी चोरी, किती सांगू तुझं नाही कशी हरी. काय कमी आपल्याकडे. 9 लाख धेनो नंद बाबा की नित्य नव माखन होय. भरपूर गायी देवाकडे होत्या, 9 लाख गायी देवाकडे. थोड्या झाल्या. मी तर म्हणतो गावरान गायी एवढ्या गायी महाराष्ट्रात देखील नसतील खरा जर विचार केला तर. गावरान गायी बरं का, दर्शा सोडा इतर सोडा. 9 लाख गायी थोड्या झाल्या. एकट्या भगवंताकडे 9 लाख गायी होत्या. कोणी म्हणते हे खरंच कशावरून, खरं कशावरून नाही. देवाची योग माया आहे, देवाची करणी आहे. देवाच्या मनात अर्थ एवढीशी जागा, त्याच्यात लाखो जीव बसतील, कोट्यावधी जीव बसतील. ही भगवंताची माया. विठ्ठल एका गवळणीतून भगवान कृष्ण आपल्या आईशी बोलतात. काय बोलतात? आई तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नख मला जीव. ते घरा देवाकडे होत्या. पूर्वीच्या काळामध्ये तसा जर विचार केला, पूर्वीच्या काळामध्ये गायीच फार आणि आताच्या काळामध्ये कोंबड्याच फार. किती कोंबड्या, भरपूर कोंबड्या. तसं पूर्वीच्या काळामध्ये गायीला फार महत्त्व होतं. म्हणून देवाने गायी ओळल्या, फुकट नाही ओळल्या. त्याला महत्त्व होतं म्हणून देवाने ते काम केलं. म्हणून आपण देखील काहीतरी थोडी सेवा करावी. गायची सेवा केलीच पाहिजे. गोमाता आपली माता आहे. पृथ्वी माता म्हणजे तिलाच आपण, कारण त्याने आरंभाला त्या पृथ्वीने गोमातेचं रूप धारण केलं आणि आपली तक्रार ब्रह्मदेवाकडे केली होती. गोमाता फार महत्त्वाची माता आहे. ती आता राष्ट्रमाता केली आहे. हो, थोड्या लोकांची माता नव्हे, अख्ख्या राष्ट्राची भारत देशाची माता. विठ्ठल गायीला जपा, प्रेम करा. तीच गाय तुमचा उद्धार करून देणार, तुम्हाला गती चांगली देणार. जेवढा खर्च तुम्ही त्याच्यासाठी करणार त्याची सगळी वसुली ती गोमाता तुम्हाला करून देणार. तुम्हाला कोणतंच कमी पडणार नाही. आरोग्य कमी पडणार नाही, मुलंबाळं कमी पडणार नाही, संतती संपत्ती आरोग्य सगळं तुम्हाला मिळणार गायची कृपा झाली तर. विठ्ठल शेवटी देवाच्या खोड्या कळसात्मक झाल्या. यशोदेने देखील विचार केला, सांगण्याचा प्रयत्न केला की उद्या तुला इथं थांबायचं नाही, तू उद्यापासून तुला रानामध्ये जावं लागेल, ही तुला शिक्षा. भगवंताने ती शिक्षा मान्य केली, आईचे बोल मान्य केले. आणि म्हणून भगवान सर्वांना भेटले, मित्रांना भेटले, गोपाळांना भेटले. त्यांना काय सांगू लागले? तुम्ही काय घेऊन सारे Thank you.
रानामध्ये आले, भगवान देखील रानामध्ये आले. सर्वाच्या गायी चरू लागल्या, भगवान खेळ करू लागले. बरेच खेळ देवानं केले आणि जेवढे महत्त्वाचे खेळ हे सगळे देवापासूनच जन्माला आले. आता जरी जगप्रसिद्ध खेळ क्रिकेट आहे, पण याचा करता, याचा निर्माता देखील भगवान कृष्णच आहे. खेळण्याची पद्धत काही वेगळी असेल, पण खेळ मात्र तोच आहे. विठ्ठल बरेच खेळ देवाने केले, भरपूर खेळ केले. विटी दांडो चेंडू लगोरी नाना, असे बरेच खेळ झाले. शेवटी पोरं थकून गेले. खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायचे सुख. पण तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. भगवान म्हटले ठीक झाली आता वेळ म्हणते शिदोऱ्या. देवाची आज्ञा सर्वांना झाली की तुमच्या शिदोऱ्या माझ्याकडे जमा करा. सर्वांनी आपल्या शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं आंबट, कोणाचं चिंबट, कोणाचं खारट, कोणाचं तुरट, असं भिन्न भिन्न भगवंतानी पाहिलं. नंतर भगवान म्हटले माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीता नावे. कारण मला चांगलं लागतं. भगवंताचं खाणं चांगलं, भगवंताचं पाहणं चांगलं. भगवंताला सगळं चांगलं आवडतं. कोणते माणसं देवाला आवडतात? चांगल्या आचरणाचे, चांगल्या कृतीचे, चांगलं बोलणारे, चांगलं करणारे, अशी चांगली माणसं देवाच्या आवडीचे होतात. देवाची आवड निर्माण होण्यासाठी, आपण देवाच्या आवडीचे होण्यासाठी याकरता आपण चांगलं वागा, चांगलं खा. आता पण जरी खाल्लं असेल, मरुस्तर खाल्लं असेल, पण इथून पुढे खाऊ नका, नाही तर तुमचा बेत यम पाहणार आहे. तो म्हणतो थांब जरा, मी आहेच पुढे. कारण त्याच्या हातातून सर्वांना जावं लागतं. पण खाणं बंद करा, पिणं बंद करा. असं काय पेपरला आलं का त्याचा सत्कार झाला आहे, एखाद्याचा सत्कार केला आहे? नाही नाही, ते बेकार असतं. सगळं सोडा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं जगा. तुम्ही चांगलं जगा, दुसऱ्याला देखील चांगलंच जगू द्या. एवढं जरी केलं तर भगवंताला तुमचं फार चांगलं वाटेल. जेवढं होईल तेवढं चांगलं करत चला. जेवढं चांगलं केलं तेवढंच आपल्या कामी येत असतं. सर्वांनी प्रेमाने राहा, कोणी कोणाशी वैर करू नका. वैरात दुःख असतं आणि मित्रपणात सुख असतं. चांगलं मन ठेवा, दुसऱ्याप्रती भावना चांगली ठेवा. दुसऱ्याला पीडा करू नका. पीडा करणं हेच पाप आणि परोपकार करणं हेच पुण्य. पुण्यच कामाला येतं, पाप कधी कामाला येत नसतं. पाप हे देत असतं दुःख, पुण्य हे देत असतं सुख. असो किंवा या ठिकाणी जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. अशा भगवंताने बऱ्याच काही लीला केल्या आणि नंतर मग देवाने सर्वांच्या शिदोऱ्या सोडल्या. असं भिन्न पाहिल्यानंतर म्हटले जा घरी. गोपाल म्हटले जा घरी.
तुका म्हणे हरीण माझे कोणी नाही खरे, तुमच्याशिवाय मला कोण आहे देवा. सर्वांची नम्रता पाहिली. नंतर देवाने सर्वांच्या शिवदरी एकत्रित केला आणि तोच प्रसाद भगवान सर्वांना वाटप करू लागले. भानुदास गीते गात प्रसाद देत पंढरीनाथ, काला करती संत जन सवे त्यांच्या नारायण. वाटी आपल्याने जहासते आणि भाग्याचा तो पावे ते पुंडलिक वरदान. कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, ब्राह्मण भाऊ महाराज की जय, बाबा की जय, नारायण महाराज की जय, खंडोजी बाबा महाराज की जय, आनंददेव महाराज की जय, बोधे बाबा